अर्थसंकल्पावर अर्थ चर्चा. हा. ठीक आहे. लक्षवेधी क्रमांक 7. अध्यक्ष महोदय, ही लक्षवेधी हिचं पार्श्वभूमी अशी की लक्षवेधी क्रमांक 7 अध्यक्ष महोदय वितरित केल्याप्रमाणे ज्यावेळेस मुंबईमध्ये जास्त गर्दी वाढायला लागली आणि ही गर्दी कुठेतरी थांबवली पाहिजे म्हणून नवी मुंबईची निर्मिती करण्याचं शासनाने 1970च्या कालखंडात ठरवलं आणि त्यावेळेला आमच्या शेतकऱ्यांच्या जमिनी नाममात्र 50 नवे पैसे स्क्वेअर मीटरनी खरेदी केल्या. 50 नवे पैसे स्क्वेअर मीटर. आणि आमच्या महाराष्ट्रातल्या आणि भारतामध्ये एकूण भारतामध्ये ग्रामपंचायतीमधून डायरेक्ट महानगरपालिका झालेली जरा बादलीचे जरा वी आर सिरियस अबाउट इट. ग्रामपंचायतीमधून महानगरपालिका झालेली ही एकमेव महापालिका देशामध्ये आहे. एकूण 70 साली सिडकोची निर्मिती झाली. नवी मुंबई महापालिका 1992 साली तिची स्थापना झाली. 95ला महासभा म्हणजे एकूण सार्वत्रिक निवडणुका झाल्या. आज उन्हीपुरी 30 वर्ष झाली. त्या शहराचा प्रारूप आराखडा फायनल झालेला नाही. एकीकडे हे दुर्दैव आहे या शहराचं. एकीकडे MIDC अथॉरिटी, एकाकडे सिडको अथॉरिटी. कालांतराने आम्ही मागण्या करता करता ती महानगरपालिकेकडे अथॉरिटी दिली गेली. परंतु सिडकोच्या त्या अधिकाऱ्यांना हे सुचलेलं नाही की ह्या शेतकऱ्यांच्या असलेल्या गावठाणाच्या जमिनी शून्य म्हणजे 1 रुपये नाममात्र किमतीनं त्या ठिकाणी सिडकोला वर्ग झाल्या. मग इथल्या गावठाणातल्या लोकांना, नोडमधल्या लोकांना मैदान, गार्डन, हॉस्पिटल, शाळा अशा गोष्टी करता भूखंड नको. माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्याकडे सातत्यानं पाठपुरावा केल्यानंतर 1 जून 2023ला सह्याद्री अतिथीगृहावर बैठक त्यांनी लावली आणि त्यामध्ये सुमारे 20 विषयाची त्या ठिकाणी सूची दिलेली आहे. ऐरोली काटे नाका उन्नत मार्गाचं काम, नवी मुंबई महानगरपालिकेला सिडकोकडून MIDC कडून मिळू घातलेले भूखंड, नवी मुंबई महापालिकेमध्ये 500 स्क्वेअर फुटाच्या घरांना घरपट्टी माफ करणे, करार पद्धतीने कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी समाविष्ट करून घेणे, अतिरिक्त भाडेपट्टा ALPचे धोरण सिडकोने राबवणे, घनसोली ऐरोली पाम बीच मार्ग, तुर्बे खारघर प्रकल्पाचा रस्ता, BMTCच्या 1587 कामगारांना 100 चौरस फुटाचे गाळे देण्याचं ठरलेलं याची अंमलबजावणी करता माननीय मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले आणि त्यावेळेला प्रधान सचिव नगरविकास यांना सूचित केलं की तुम्ही सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक, नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त यांना एकत्र बसून तुम्ही त्याचा निपटारा करा. अध्यक्ष महोदय, मी 3 महिन्यांनी पत्र दिलं माननीय मुख्यमंत्र्यांना, 6 महिन्यांनी पत्र दिलं, 9 महिन्यांनी पत्र दिलं. आज 1 वर्ष 1 महिना झाला, 13 महिने झाले. या प्रकरणाचे 12चे 13 वाजवण्याचं ठरवलेलं राज्य शासनानं. आता त्या ठिकाणी पत्र आलं राज्य शासनाकडून. उत्तरामध्ये काय म्हटलेलं आहे की सिडकोचे अधिकारी, महापालिकेचे अधिकारी आम्ही बसलो आणि मग सिडकोने जे लिलावद्वारे भूखंड दिलेत त्या सर्व लोकांना सर्व सवलती देण्याचा महापालिकेला निर्देश दिले. अरे माननीय मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिलेत हे तुम्हाला माहित नाहीत? माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे कारवाई केल्यानंतर मग त्या ठिकाणी पुढच्या गोष्टी करायला पाहिजेत. माझी मागणी अशी आहे, आज उदयजी सामंत आपण उत्तर देणार आहात माननीय मंत्री महोदय, जोपर्यंत नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक, प्रधान सचिवाच्या बरोबर बसून नवी मुंबई शहराला लागणारे सगळे भूखंड
MIDCचे आणि सिडकोचे जोपर्यंत त्या ठिकाणी त्याचं विल्हेवाट लागत नाही तोपर्यंत सिडकोने आणि MIDC माननीय मुख्यमंत्र्यांनी असं दिलेलं आहे की ते भूखंड दिलेत ते स्थगित करा, निर्णय घ्या, नंतर त्याच्या पुढच्या गोष्टी करा. आज त्या ठिकाणी राज्य शासनाच्या अधिकाऱ्यानं पत्र दिलंय. अवर सचिव महाराष्ट्र शासन सन्माननीय श्री अमरजी पाटील त्यांनी काय म्हटलेलं आहे की राज्य शासनाचे सचिव आणि सिडको MD महापालिका आम्ही ठरवलेलं की तुम्ही सर्व त्या ज्या लोकांना भूखंड विकलेत, आणि माझा आरोप आहे राज्य शासनातले काही अधिकारी सर्व अधिकारी नालायक करप्ट आहेत असं माझं म्हणणं, परंतु देर आर सो मेनी ऑफिसर हु आर करप्ट. राज्य शासनाच्या सुद्धा याच्यामध्ये सुद्धा सगळ्यांचे हात स्वच्छ नाहीत. म्हणून ज्याला 20 लाख लोकांच्या जीवन मरणाच्या प्रश्नाशी तुम्ही ज्याला खेळता त्याला तुम्हाला स्वतःच्या स्वार्थाकरता तुम्ही अशा गोष्टी करता, त्याला स्वतःला लाज शरम वाटली पाहिजे. आणि म्हणून माझी मागणी अशी आहे की जोपर्यंत ह्या गोष्टीचा विल्हेवाट लागत नाही तोपर्यंत या असे आदेश पाठीमागे घ्या. माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली निर्णय दिला मुख्यमंत्री म्हणजे या राज्याचा प्रमुख असताना त्याच्या शब्दाला किंमत नाही. त्याने दिलेला शब्द तुम्हाला बंधनकारक नाही. तुम्ही अधिकाऱ्यांनी फक्त निर्णय घेतला आणि तुम्ही आदेश काढले. अरे सिडकोचे MD वरिष्ठ दर्जाचे सिनियर असतात, मुख्य प्रधान सचिव नगरविकास सिनियर असतो, आणि मग महानगरपालिकेच्या आयुक्ताला तुम्ही काय तुमच्या झाडू मारायचं काम सांगताय का? हे घडू देणार नाही आम्ही. आणि म्हणून आज या ठिकाणी जोपर्यंत ह्या गोष्टीचा निपटारा होत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी तुम्ही विकलेले भूखंड स्थगित ठेवा. त्या ठिकाणी महानगरपालिकेला फतवे पाठवायचं काम बंद करा. आणि माननीय मुख्यमंत्र्यांच्या मीटिंगमध्ये झालेले जे इतर प्रश्न आहेत त्याची सुद्धा निपटारा करा. नसेल तर स्पष्ट सांगा की माननीय मुख्यमंत्र्याला आम्ही 5 पैशाची किंमत देत नाही असं कबूल करा. आम्ही जनतेला सांगू की बाबा त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेले शब्द त्यांच्या आदेशाला तिथे 5 पैशाची किंमत नाही. मंत्री महोदय आपण. अध्यक्ष महोदय, सन्माननीय ज्येष्ठ सदस्य नाईक साहेबांनी सिडकोच्या संदर्भातला, MIDCच्या संदर्भातला आणि महानगरपालिकेच्या संदर्भातला या ठिकाणी प्रश्न उपस्थित केलाय. ही वस्तुस्थिती खरी आहे की सिडको ही 110 स्क्वेअर किलोमीटरवर होती आणि त्याच्यातलं 40 स्क्वेअर किलोमीटर हे क्षेत्र हे महानगरपालिकेला सिडकोमधनं काढून देण्यात आलं, कारण महानगरपालिकेला त्या ठिकाणी विकासासाठी जमीन आवश्यक होती आणि त्या ठिकाणी काही जसं मैदानाचं आरक्षण असेल किंवा अन्य काही बाबी असतील त्या विकासाच्या दृष्टीनं पूर्ण करायच्या होत्या. परंतु या संदर्भात सन्माननीय सदस्यांनी जी सांगितले ती देखील वस्तुस्थिती आहे की सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी याची बैठक घेतलेली होती, त्याच्यानंतर प्रधान सचिवांनी देखील याची बैठक घेतलेली होती आणि कुठच्याही परिस्थितीमध्ये सिडकोकडनं जे भूखंड महानगरपालिकेला मिळाले त्याला स्वायत्त अधिकार असले पाहिजे त्याच्यातला मतितार्थ आहे आणि त्या दृष्टीनं शासन भविष्यातली कार्यवाही करणार आहे हे देखील प्रधान सचिवांची चर्चा झाल्यानंतर हे निश्चित झालेलं आहे. फक्त याच्यामध्ये मला एकच सन्माननीय सदस्यांना या ठिकाणी निदर्शनाला आणून द्यायचं आहे की याच्यामध्ये सिडको आणि महानगरपालिका या दोन्ही संस्थांच्या बाबतीमध्ये कोर्टामध्ये देखील काही विषय प्रलंबित होते, त्याच्यावर देखील काही निकाल झालेले आहेत. पण एक मात्र आपल्या माध्यमातून मी सन्माननीय सदस्यांना या ठिकाणी सांगू इच्छितो की जी जागा 40 स्क्वेअर किलोमीटर ही सिडकोमधनं महानगरपालिकेला दिलेली आहे ती त्याचे स्वायत्त अधिकार हे महानगरपालिकेचे तसेच ठेवण्याच्या संदर्भामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी ज्या सूचना दिलेल्या आहेत त्याच पद्धतीची कार्यवाही लवकरात लवकर होईल. दादा बोला. आय एम कन्सर्न विथ द सिटी. दादा बोला. माननीय मंत्री उदयजी सामंत यांनी उत्तर दिलं. माझं एवढंच म्हणणं आहे की जी महानगरपालिकेची गरज आहे आता युनिफाईड DCR 10 FSI देण्याच्या भाषा करता त्यावेळेला त्या शहरातल्या जनतेची होणारी गर्दी त्या गर्दीच्या अनुषंगाने इन्फ्रास्ट्रक्चर करता ज्या गोष्टी द्यायला पाहिजेत त्या का विसरता. म्हणून माझं असं म्हणणं आहे की माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आदेश दिले होते जोपर्यंत ह्याची वाटप होत नाही MIDCच्या आणि सिडकोचे भूखंड महापालिकेला मिळत नाहीत तोपर्यंत त्याला स्थगिती द्या.
प्रधान सचिव जरी गरज पडली तर प्रधान सचिव नगरविकासनी त्या दोन्ही अधिकाऱ्यांना बोलवून त्याचा निपटारा, आणि माझं म्हणणं असं की ते तुम्ही बोलवणार आहात का, आणि जोपर्यंत त्याचा निपटारा होत नाही तोपर्यंत तुम्ही बिल्डरला विकलेला, आणि माननीय मंत्री महोदय बोलले की कोर्टात अरे तुम्ही जर ठरवलं ना तर त्या बिल्डरला बोलून बाबा तुला हा त्याच्याऐवजी दुसरा भूखंड देतो. इथे दलाल आहेत या सिडकोमध्ये आणि या शासनामध्ये सुद्धा ह्या बिल्डर लोकांचे दलाल आहेत. या दलालांच्यामुळे संपूर्ण जनतेच्या स्वप्नाची चक्काचूर झालेला आहे. हे मी गांभीर्याने बोलतो आणि बोलताना मला कोणाचा भय नाही, कारण आम्ही त्या जनतेच्या बरोबर दैनंदिन जीवनामध्ये आम्ही वाटचाल करत असतो. आणि म्हणून मला उत्तर असं मान्य मंत्री महोदयाकडून पाहिजे की जोपर्यंत याचा निपटारा होत नाही तोपर्यंत ते भूखंड तसे स्थगित ठेवले जातील. मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य नाईक साहेबांनी पुन्हा एकदा त्याच प्रश्नाची या ठिकाणी विचारणा केलेली आहे. मी स्पष्टपणाने असं सांगितलं, या संदर्भामध्ये उत्तर देत असताना माननीय सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांशी देखील मी स्वतः या संदर्भामधली चर्चा केलेली आहे आणि मुख्यमंत्री महोदयांनी देखील स्पष्ट सूचना अशा दिलेल्या आहेत की जी बैठक झालेली आहे त्या पद्धतीनंच कार्यवाही होणं अपेक्षित आहे. आणि मुख्यमंत्री महोदयांनी हे देखील सांगितलेलं आहे की अधिवेशन संपायच्या अगोदर सन्माननीय नाईक साहेबांबरोबर या संदर्भातली फायनल मीटिंग घेतली जाईल आणि त्यांना अपेक्षित असलेल्या सगळ्या गोष्टी त्या बैठकीमध्ये करून देण्यात येतील.